सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाचा निकाल जस्टिस सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ देणार आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या निर्णयाची वाट महाराष्ट्रातील जनता, शिवसैनिक आणि देशभरातील राजकीय निरीक्षक पाहत होते. या निकालामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच 2 ते 3 वर्षापूर्वी घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथींना पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या एका गटाने बंड करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडले होते. या बंडामुळे शिवसेना पक्ष 2 गटांमध्ये विभागला गेला. एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे गट. दोन्ही गटांनी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने सुरुवातीला शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी अशी मागणी केली की हा निर्णय लवकर घेण्यात यावा, कारण यामुळे लोकशाही आणि संविधानाचा अपमान होत आहे. दुसरीकडे शिंदे गटाने सुनावणी पुढे ढकलण्याचे प्रयत्न केले, पण न्यायालयाने पुढच्या महिन्यातील तारीख निश्चित केली. सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी होणार आहे. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेण्याचे जाहीर केले. संविधानाचा गैरवापर करून सत्तेच्या हवेत उडणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडेल का हे लवकरच कळणार आहे. सरोदे यांच्या मते शिंदे यांनी अनैतिक मार्गाने आणि संविधान विरोधी कृत्य करून उद्धव ठाकरे यांची सत्ता पलटवली. त्यामुळे या निकालात शिंदे गटाच्या कारवायांना चाप लावेल अशी शक्यता आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांत राज्यात घडलेल्या राजकीय घटनांनी देशभर चर्चा घडवली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळून नवे सरकार स्थापन केले. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांत राज्यात घडलेल्या राजकीय घटनांनी देशभर चर्चा उडवली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळून नवीन सरकार स्थापन केले. मात्र पक्षातील बहुमत आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद न्यायालयामध्ये पोहोचला. ज्येष्ठ नेते आणि वकील यांच्या मते हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे, कारण पक्षाच्या मूलभूत संरचनेवर आधारित निर्णय घेताना न्यायालये पक्षाच्या मूळ संस्थापक आणि संविधानिक नियमांचा वापर करतील. या सुनावणी दरम्यान न्यायालय काय मुद्दे तपासेल? प्रामुख्याने पक्षातील बहुमत कोणाकडे आहे, पक्षाचे संविधान काय सांगते आणि निवडणूक आयोगाचा निर्णय कितपत वैध आहे, हे मुद्दे चर्चित आहे. उद्धव ठाकरे गटाने असा युक्तिवाद केला आहे की शिंदे यांच्या बंडाला पक्षाच्या संविधानाने पाठबळ दिलं नाही, तर शिंदे गटाने बहुमताच्या आधारावर दावा केला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात. जर उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले तर शिंदे गटाला नव्या पक्षाची स्थापना करावी लागेल, ज्यामुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होईल. या प्रकरणाबाबत जनतेच्या प्रतिक्रिया मिश्र आहेत. काहींच्या मते धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचाच आहे, कारण ते पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. तर काही शिंदे यांच्या बाजूने आहेत, ज्यांनी पक्षाला नवे नेतृत्व दिले असा दावा करतात. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एका शिवसैनिकाने सांगितले, हा निर्णय न्यायालयाचा असेल, पण शिवसेनेची आत्मा उद्धव ठाकरेंकडे आहे. एकंदरीत हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरेल. यामुळे राज्यातील सत्ता समीकरणे बदलू शकतात आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास वाढेल. या सुनावणीचे थेट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की खरी शिवसेना कोणाची आहे, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे सांगून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.